पुढची बातमी आपण बघूया। पेपर फुटीच्या मुद्द्यावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करत अभिजित दिपकेंनी रान पेटवलं। अखेर प्रधानांच्या राजीनाम्यानंतर दिपकेंनी आंदोलन आपलं मागे घेतलं। आंदोलनादरम्यान एकीकडे दिपकेंनी केंद्र सरकारवर सातत्याने टीका करत असताना दुसरीकडे आंदोलन संपल्यानंतर संजय शिरसाटांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये दिपकेंच्या कुटुंबियांची भेट घेतली, तर शिवसेना आमदार बच्चू कडूंनी अभिजित दिपकेंची भेट घेतलेली होती। यावरून आता महायुतीतच नाराजी नाट्य सुरू झाल्याची चर्चा आहे। या संदर्भात एकनाथ शिंदेंनी दखल घ्यावी असं म्हणत बावनकुळेंनी नाराजी व्यक्त केली, तर दिपकेंचा विषय आमच्यासाठी संपल्याचं म्हणत उदय सामंतांकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। खरं तर एकनाथ शिंदेजींनी अशा लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे। शेवटी त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, त्यांच्या नेत्यांनी कसं वागलं पाहिजे एकनाथ शिंदे हे ठरवलं। एकनाथ शिंदेजी यांनी काल मला वाटतं काहीतरी त्यावर चर्चा केली आहे। मला वाटतं की महायुतीमध्ये काम करताना अशा प्रकारचे वर्तन काही योग्य नाही आहे। मी कोणाला सल्ला देणार नाही, पण मला असं वाटतं की एकनाथ शिंदेची याची दखल घेतली। अभिजित दिपके पण आपल्या देशाचा एक युवा तरुण नागरिक आहे। त्यांनी एका विषयाला घेऊन जर आंदोलन केलं असेल तर आपण एवढं मनात काही घेण्याचं कारण नाही आहे। त्यांनी पण जे काही विषय होते, जे मागणी होती, सरकारने मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेतलं आहे। दिपकेंच्या बाबतीमध्ये मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं, त्यांनी जे आंदोलन केलं होतं ते विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं। त्याला माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी न्याय दिलेला आहे। त्याच्यामुळे त्यांच्या आंदोलनाचा विषय आमच्यासाठी संपलेला आहे। आता खरंच ते स्वतःच्या डोक्याली तिथे गेले होते का एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना पाठवलं होतं, नंतर नाराजगी व्यक्त केली, हे आपल्याला तरी तिथे सांगता येणार नाही। पण राहिला प्रश्न अभिजित दिपकेंचा, ते न महायुतीच्या कुठल्या पक्षामध्ये न भाजपमध्ये त्या ठिकाणी जाणार आहे। त्यामुळे काही कितीही प्रयत्न केला तर ते त्या महायुतीच्या विचाराबरोबर तिथं काम करतील असं मला तरी वाटत नाही।